भाजप जर खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानत असेल तर भाजप नेत्यांनी चौकात चौकात मनुस्मृती जाळावी व नंतर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अवधानाने झालेल्या कृतीचा निषेध करावा। दीपक केसरकर जेव्हा अभ्यासक्रमात मनुस्मृती किती महान आहे हे भासवण्यासाठी मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करतो, तेव्हा आमदार राम सातपुते दीपक केसरकर विरोधात आंदोलन का करत नाही? तेरे नामवाला चंद्रकांत पाटील जेव्हा फुले शाहू आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याचा अपमानजनक उल्लेख करतो तेव्हा राम सातपुते गप्प बसतो। जेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची टिंगल उडवली तेव्हा राम सातपुते गप्प का बसला होता? जेव्हा दिल्लीत संविधान जाळलं तेव्हा आमदार राम सातपुते गप्प का बसला होता? दिल्लीमध्ये संविधानाच्या प्रती जाळल्या त्यावर बीजेपीची काय भूमिका होती हे आमदार राम सातपुतेने जाहीर सांगावे। भाजपचे नेते आंबेडकर जनतेला भडकवण्याचे काम करत आहे। किती वेळा भाजपने महापुरुषांचा अपमान केला तेव्हा राम सातपुते कुठे होता? अचानक आंबेडकर वादात आंदोलन का करावं असं वाटलं त्याला? जेव्हा जेव्हा भाजपकडून महापुरुषांचा अपमान केला जातो तेव्हा राम सातपुते तोंड उघडताना दिसत नाही। मग आत्ताच एवढा पुळका का आला? याचं एकमेव कारण हेच आहे की राम सातपुतेला मनुस्मृती जाळली म्हणून जितेंद्र आव्हाड यांना टार्गेट करायचं आहे। राम सातपुते व भाजपला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य असतील तर त्यांनी RSSच्या व भाजपच्या प्रत्येक कार्यालयात मनुस्मृती जाळावी तथा मनुस्मृतीचे प्रकाशन करणाऱ्या विरोधात आंदोलन करून दाखवावे। भाजप नेते संविधान बदलण्याची भाषा करतात तेव्हा राम सातपुतेचे आंबेडकर प्रेम कधीच दिसलं नाही। राम सातपुतेने जनतेला वेड्यात काढायचे धंदे आता बंद करावेत। अभ्यासक्रमात मनुस्मृतीला जागा नको म्हणून आंदोलन करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अवधानाने फाडला गेला आहे हे आंबेडकरी जनतेला ठाऊक आहे। आणि भाजप आमदार राम सातपुते जितेंद्र आव्हाड यांना आंबेडकर द्रोही असल्याचे भासवत असेल तर राम सातपुतेने स्वतःच्या दारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा कायमस्वरूपी लावाव्यात। तेव्हा राम सातपुते खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानतो की RSSच्या मोहन भागवतला आदर्श मानतो हे जनता ठरवेल।